बातमी जळगावमधून आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी या गावात 2 गटामध्ये राडा झालेला आहे आणि या राडानंतर संचारबंदी आता लागू करण्यात आली आहे। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद झाला। गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे। शिवीगाळ केल्याचा आरोप केल्यानंतर 2 गट भिडलेले आहेत। काही जणांनी वाहनं पेटवली आहेत। दुकानांची देखील तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, जळगावच्या पाळधी या गावात रात्री 2 गटामध्ये वाद झालेला आहे। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला आहे। या वादावेळी गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवीगाळ झाल्याच्या आरोपांनंतर 2 गटात वाद झाला। समाजकंटकांनी गॅरेजसमोरील 3 ते 4 चाकी वाहनं पेटवलेली आहेत। काही जणांकडून दुकानांची जाळपोळ आणि तोडफोड देखील करण्यात आली आहे। दंगल नियंत्रण पथकाच्या 3 ते 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या। शांतता आहे। आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ, धरणगावचा पूर्ण स्टाफ, पाळधी स्टाफ, RCP आम्ही पोहोचलो आहे। काही प्रकार झाला आहे। काय घटना आहे? काही दुकानं वगैरे फुटले। आम्ही आरोपींचा शोध घेतोय। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे। आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। जळगावच्या पाळधी गावामध्ये काल सायंकाळच्या सुमारास 2 गटात वाद झाला आणि या वादामध्ये या ठिकाणी गावामध्ये जे आहे काही दुकानं जाळण्यात आली होती। 3 ते 4 वाहने सुद्धा पेटवण्यात आली होती। तर काही दुकानांची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती। सध्या आपण आता पाळधी या गावामध्ये आहोत, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मध्यरात्रीपासून या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाच्या 3 ते 4 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या होत्या। तसेच स्वतः पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक हे स्वतः या घटनास्थळी रात्रभरापासून ठाण मानून आहेत। सध्या स्थितीमध्ये पाळधी गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली असून तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।